फायनलच्या मॅचच्या नंतर काही बघू, परंतु ही सेमी फायनल होणं फार गरजेचं आहे. फायनल आपण डिसिजन नंतर घेऊ, परंतु पाऊस येण्या अगोदर ती पहिली मॅच कंप्लीट करा. मैदानामध्ये गेलेले आहेत. पंच देखील या मैदानामध्ये सज्ज आहेत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज झालेत. एक निर्णायक मॅच सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये जो संघ पराभूत झाला होता त्या संघाला इथे एक संधी देण्यात आलेली आहे. आपण IPL फॉर्मॅट नुसार पहिल्या ज्या 2 संघ क्वालिफाय झाले होते त्या 2 संघांमध्ये सेमीफायनलची लढत आपण केलेली पाहिली आहे. त्यातील विजेता संघ RD वॉरियर्स हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होतोय, तर जो पराभूत झालाय त्या संघाला मात्र इथे एक संधी मिळाली आणि ती संधी इथे गणेशदादा प्रतीकदादा 11 या संघाच्या विरोधात आहे. बघूया या 2 टीम मधील जो संघ विजेता होईल तो मेगा फायनल मध्ये दाखल आणि जो संघ इथे पराभूत होईल तो मात्र 3ऱ्या क्रमांकावरती विराजमान होईल. थोडंसं वातावरण बदलत चाललंय. काही वेळापूर्वी सूर्यनारायण इथे प्रकट झाले होते, परंतु पुन्हा एकदा वातावरणामध्ये झालेला बदल आणि मॅचला इथे होते सुरुवात. आघाडीचे दोन्ही बॅटर अभि पळसकर आणि त्याचबरोबरीने अनिकेत, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज साहिल. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू इथे उजव्या इष्टीच्या लगत आणि पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय संपर्क मात्र होऊ शकत नाही. पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट. जशी मॅचला सुरुवात होते तसं समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा एक पुणे शहरातील जुना जाणता आवाज आणि ज्यांच्या आवाजाची खऱ्या अर्थाने फार क्रिकेट प्रेमींना आतुरता असते असे आकाश धोत्रे सर आपल्याबरोबर जोडले जातील आणि त्यांचं देखील स्वागत मी या व्यासपीठावरती करेल. या सर, आपलं समालोचन कक्षामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. धन्यवाद शैलेश सर. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, वीर पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित पुणे प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा अर्थात आजचा हा दिवस आहे. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आपण त्या ठिकाणी पाहतोय. गेली 4-5 दिवस आपण ज्यांचा आवाज ऐकला ते आमचे शैलेश निवंगुने सर, विनोद चोरगे सर यांचा आवाज आपण त्या ठिकाणी ऐकला. अक्षय निर्मल सरांची अंपायरिंग आपण त्या ठिकाणी पाहिली. तर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असताना रोहित भाऊ लायगुडे आणि मित्र परिवार आयोजित PPL 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ती पाहत असताना जाऊयात मॅचमध्ये. अगदी मॅचमध्ये धावत्या अगदी खेळाचा आलेख आणि त्याचं वर्णन करण्यासाठी मात्र मॅचमध्ये आपण त्या ठिकाणी जातोय. अगदी मॅच सुरू आहे आणि ती मॅच आता सुरू असताना सेमीफायनल क्रमांक 2चा नक्कीच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहिली, एलिमिनेटरची मॅच आपण पाहिली. आता महत्त्वपूर्ण मॅच आपण त्या ठिकाणी पाहतोय आणि ती मॅच मात्र पाहत असताना पहिल्या सेमीफायनलमध्ये RD वॉरियर संघ फायनलमध्ये त्या ठिकाणी पोहोचलाय. एलिमिनेटरमध्ये आपण पाहिलं तर प्रतीकदादा गणेशदादा हा संघ विजय प्राप्त करत पुन्हा एकदा पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज होतोय. तर तो सज्ज होत असताना प्रतीकदादा गणेशदादा संघाने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि तो संघ सुद्धा सज्ज होतोय. तर जाऊयात मॅच मध्ये आणि बॉलिंग मार्क वरती साहिल तनपुरे. ओहो, हा चेंडू मात्र आपण पाहिला तर ऑन साइडला खेळलाय. फिल्डर असेल दूर, चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा पार, येतोय चौकार, 4 रन. अगदी मोठे लॉफ्टेड स्ट्रोक आपण मागील मॅच मध्ये सुद्धा पाहिले. प्रथमेश उर्सेची बॅट सुरुवातीला सेकंड इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करत असताना त्या ठिकाणी धावांचा रतीब घालत असताना ती मात्र थोडीशी शांत झाल्यानंतर
छावा प्रतिष्ठान संघाला मॅच मधून अगदी बाहेर पडावं लागलं, परंतु ती परिस्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये, अगदी या स्पर्धेमध्ये षटकार, चौकार आणि वैयक्तिक अर्धशतक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आपण पाहिली. आणि ती मात्र षटक आपण त्या ठिकाणी पाहत असताना अगदी षटक सुद्धा सुरेख आहेत, मिडन ओव्हर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु साहिल तनपुरे षटक मात्र समाप्त होतं. साहिल शिंदे याचं मात्र षटक समाप्त होत असताना पार्थ पवारला बॉलिंग मार्कवरती बोलवलं गेलंय. तर बॅटिंगची आपण चर्चा केली तर अभि पळसकर, तर दुसऱ्या बाजूनं अनिकेत काटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 10 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पार्थ पवारला त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय. अभि पळसकरची आपण विशेष चर्चा केली तर एक आक्रमक फलंदाज आहे, मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि ती फटकेबाजी आपण प्रत्येक मॅच मध्ये त्याची आपण पाहिली आहे. एकतर्फी संघाची मदार त्यानं आपल्या खांद्यावरती जी घेतली आहे. ओहो, पार्थ पवारचा हा चेंडू आपण पाहतोय वाईड घोषित होतोय मुख्य पंचांकडून. अर्थात पहिला चेंडू ऑफसाईड व्हाईट लाईनच्या बाहेर मात्र पार्थची डिलिव्हरी त्या ठिकाणी होतोय. चेंडू पिच झाल्यानंतर तो मात्र थेट विकेट किपर प्रशांत कदमच्या हातामध्ये त्या ठिकाणी पोहोचलाय. व्हाईट बॉलनं सुरुवात होती. 11 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी लावल्या गेल्यात आणि या 11 धावा धावफलकावरती मात्र लावत असताना ओहो हो 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 हो, याच बरोबर अगदी एक पाऊल पुढे टाकत ऑन साइडला चेंडूला मात्र लॉफ्ट केलाय. एक लॉफ्टेड बहारदार तडाखा षटकार. थँक्यू. अभि पळसकरचा क्लॉकचा एक जबरदस्त तडाखा आपण पाहिला. चेंडू स्टँड मध्ये पोहोचलाय आणि तो पोहोचत असताना मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय अनेक सन्मान चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही सन्मान चिन्ह आणि ही संकल्पना एक वेगळी संकल्पना आहे. ती सन्मान चिन्ह का ठेवलेत याची आपण चर्चा करणार आहोत. या स्पर्धेमध्ये जे संघ क्वालिफाय झालेत त्या सर्व संघातील संघ मालकांना हे सन्मान चिन्ह आपण देणार आहोत आणि त्या सन्मान चिन्हांनी आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. आणि एक वेगळी ओळख आणि एक वेगळी आठवण. आणि त्यामध्ये एक विशेष अशी गोष्ट आहे, त्यामध्ये एक चेंडू दिसतोय. तो चेंडू, तो ज्या चेंडूने तो संघ क्वालिफाय झालाय तो चेंडू आता त्यामध्ये नक्कीच त्या सन्मान चिन्हामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ही एक आगळी वेगळी संकल्पना रोहित भाऊ लायगुडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमची पाहायला मिळते पीपीएलच्या माध्यमातून. क्वालिफाईड टीमच्या ओनर्ससाठी नक्कीच सन्मान चिन्हाच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान करत ती ट्रॉफी त्यांना देणार आहोत. सन्मान्य टायगर भाऊ चव्हाण यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. ओहो, हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. 2 फिल्डर्स आहेत. ओहो, चेंडू उंची घेतोय, चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. अगदी 2 फिल्डर्स आणि त्या दोन्ही फिल्डर्सना दूर ठेवत चेंडू उसळी घेतोय, चेंडू उसळी घेत उंची प्राप्त करत सीमा रेषेच्या बाहेर जातोय. येतोय चौकार. स्क्रीनवरती आपल्याला नक्की तो चौकार रिप्ले मध्ये पाहायला मिळालाय. तितकी चांगली बॅटिंग अभि पळसकरची आपल्याला पाहायला मिळते. आणि ती बॅटिंग मात्र पाहायला मिळत असताना स्कोरबोर्ड मात्र पुढे जाईल. 21 या आकड्यावरती धावफलक असताना या चौकाराच्या साह्यानं 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओहो, पुन्हा एकदा स्लॉकचा फटका मात्र आपण पाहतोय. मिड विकेटला चेंडू स्टँड मध्ये पोहोचवण्याची तयारी, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. पार्थ पवार फलंदाजाला मात्र बाउंड्री नंतर रोखतोय आणि तो रोखत असताना आपण पाहतोय कमबॅकचा सुद्धा प्रयत्न आहे. आणि तो कमबॅकचा प्रयत्न नक्कीच पार्थ पवारचा जो मैदानामध्ये राहतोय. अभि पळसकर विरुद्ध पार्थ पवार असा सामना जो पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू स्टॉप केलाय. पण साहिलने चेंडू स्टॉप केल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आहे. 2 चेंडू सलग अगदी डॉट स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर पॉइंटच्या रिजन मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हरला फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हो, या दरम्यान मिड विकेटला खेळलेला आडव्या बॅटने एक बहारदार फटका अगदी चेंडूला पोहोचवलाय. पुन्हा एकदा स्टँड मध्ये आणि येतोय षटकार अभि पळसकरच्या बॅट मधून. अभि पळसकरची बॅट आज धावा आणि धावांचा रतीब घालत असताना धावांचा बोलबाला करते. आणि अभि पळसकर संघाची एकतर्फी मदार आपल्या खांद्यावरती घेत, जबाबदारी घेत संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेतोय. परंतु एका बाजूने ओव्हरची समाप्ती होते. पार्थवरती केलेलं आक्रमण आणि पार्थच्या ओव्हरमध्ये येत आहेत
21 धावा. पार्थ पवारची गोलंदाजी आपण पाहिली तर प्रत्येक मॅच मध्ये पार्थ महागडा ठरलाय, तरी सुद्धा कॅप्टननं फार मोठा विश्वास अगदी आपण मैदानामध्ये पाहिलं तर पार्थ पवारच्या महागड्या गोलंदाजीनंतर थोडीशी चर्चा काही क्षण नक्कीच टीम मध्ये आपण पाहिली. 31 धावा धाव फलकावरती अनिकेत काटे 8 धावांवरती खेळतोय. अभि पळसकर एकतर्फी लढत त्या ठिकाणी विरुद्ध संघाविरुद्ध नक्कीच विरुद्ध संघाला ती झुंज देत असताना 21 धावा त्या ठिकाणी बनवतो. साहिल तनपुरेला आता बोलवलं गेलं आहे. अगदी आपण पाहिलं तर सिली पॉइंट मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला आपण पाहतोय. शॉट ऑनला फिल्डर मात्र त्या ठिकाणी आणलाय. एक वेगळी रणनीती ऑन साइडला मिड विकेटला चेंडू खेळलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सरळ सीमा पार चौकार 4 रन. ऑन साइडला पुलच्या नक्कीच फटक्यावरती येतोय चौकार आणि तो चौकार मात्र येत असताना पुन्हा एकदा धावफलक आपली गती बदलेल. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2.1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पूर्ण होतोय. तो खेळ मात्र पूर्ण होत असताना पुन्हा एकदा पुलचा बहारदार फटका. अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडूचा खरपूस समाचार. चेंडूला स्टँड मध्ये अगदी बॅट मधून येतोय. अनिकेत काटे बहरतोय आणि ती त्याची फलंदाजी बहरत असताना धावांचा पाऊस त्या ठिकाणी पाडते. अगदी आपण पाहिलं तर अतिवृष्टीचा पाऊस मैदानामध्ये झालाय, पुणे शहरामध्ये झालाय, परंतु आज पुन्हा एकदा या मैदानावरती अनिकेत काटेची बॅट बोलू लागली. 18 धावा बनवल्यात. मागील 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात. सर नो बॉल का? नो बॉल अधिक षटकार अर्थात एकूण 7 धावा. सत्ता मैदानामध्ये पूर्ण होतोय. फ्री हिटचा चेंडू असेल त्या फ्री हिटच्या चेंडूवरती आता फायदा उठवावा लागेल आणि तो फायदा नक्कीच उठवत असताना आपण पाहिलं तर फलंदाजाला लय प्राप्त झाली आहे. ती लय मात्र प्राप्त होत असताना त्याचा अचूक फायदा उठवला जाईल. सरळ बॅटने चेंडू खेळलाय. सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर असेल वाईडिश लॉंग ऑफ वरती स्टॉप केलाय चेंडू. तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 रन्स येतात. हो कहीस चेंडू बॅकअप त्याचं नक्कीच चांगलं असेल. चेंडूला बॅकअप दिलाय, चेंडू कव्हर केलाय आणि ते प्रोटेक्शन ते त्या ठिकाणी देत असताना मैदानाच्या आतमध्ये धावा रोखल्यात. मैदानामध्ये आपण पाहिलं तर डावकुरे हाताचा फलंदाज लेफ्टी बॅट्समन साठी. ओहो हा चेंडू लेफ्ट केलाय. व्हाईट बॉल हा चेंडू सोडून दिलाय. अगदी आपण पाहिलं तर क्षणार्धात चेंडूला ओळखलंय आणि चेंडू लेफ्ट केलाय आणि तो चेंडू लेफ्ट करत असताना आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जाईल आणि तो रिव्ह्यू घेत असताना आपण वाईड साठी तो रिव्ह्यू घेत असताना तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. स्क्रीनवरती आपण नक्कीच ती चर्चा त्या ठिकाणी चालू असताना स्क्रीनवरती आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावरती पाहायला मिळते. या परिसरातील युवा उद्योजक व्यासपीठावरती आहेत. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2.2 चा खेळ त्या ठिकाणी पूर्ण होतोय. अर्थात 4 चेंडू अद्यापही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये आज सर्वांना एकत्रित आणणारा, मैदानावरती अगदी थांबून ठेवणारा खेळ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. हो या दरम्यान व्हाईट बॉल अर्थात पंचांनी जी घोषणा केली होती ती आपण पाहतोय करेक्ट. तर त्याने फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू जो आहे तो लॉस होताना पाहायला मिळतोय. तो गमावलाय फिल्डिंग टीमने. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू मात्र त्या ठिकाणी लॉस होत असताना प्रशांत कदमनं ईस्टनच्या मागे कामकाज करत असताना तो रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतलाय. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर. चेंडू करेल हवाई सफर. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. आडव्या बॅटचा वापर केलाय. स्क्रीनवरती
ओहो आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, तो प्रयत्न सफल सुद्धा ठरतोय. चौकार आलाय आणि त्या चौकाराबरोबर 49 धावा धावफलकावरती आहेत. झटपट सांघिक अर्धशतकाच्या दिशेनं धावफलक मात्र त्या ठिकाणी वाटचाल करत आहे आणि ती वाटचाल मात्र त्या ठिकाणी करत असताना 15 चेंडूंमध्येच 49 धावा त्या ठिकाणी बनवल्यात. अद्यापही 15 चेंडू या स्पर्धे या मॅचमध्ये या इनिंगमध्ये जे शिल्लक आहेत. नो बॉलचा सिग्नल येतोय, नो बॉलचा सिग्नल येतोय आणि तो नो बॉलचा सिग्नल आपण पाहता वेगाचा हा नो बॉल आहे आणि फ्रीडचा सुद्धा सिग्नल एका बाजूने येतोय. पंच आपल्या डोक्यावरती अगदी गरगर हात फिरवतायत, कळवतायत हा पुढील चेंडू फ्रीडचा चेंडू असेल, त्याचा समाचार घ्यावा लागेल. तो हो, पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल, फ्रीड कंटिन्यू असेल. पाहिले आणि ते 16 संघ मात्र त्या ठिकाणी आपण पाहत असताना त्या 16 संघांमधून सुपर 8च्या लढती आपण काल पाहिल्या आणि त्या सुपर 8च्या लढती पाहत असताना आज मात्र सेमीफायनलचा हा दगदगता थरार आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय, डीप वरती फिल्डर असेल, चेंडू स्टॉप केलाय, परंतु फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड होत नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण पाहिलं तर चेंडू फील्ड केल्यानंतर जवळपास एक रन जी मात्र घेतली गेली आहे, सिंगल घेतली गेली आहे. चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. 52 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 52 रन्स आणि या 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळत असताना अगदी आपण पाहतो राईट हँडेड बॅट्समन सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट होत असताना सेकंड वरती येतोय आणि तो स्ट्राईक एंड वरती येत असताना त्यासाठी क्षेत्ररक्षण बदललं गेलंय. ते हलकसं क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी बदलल्यानंतर दरम्यानचा चेंडू ओहो, अपस्टंपवरती शफल होत ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला हवाई सफर दाखवण्याची तयारी अभि पळसकरची पाहायला मिळते. तो स्वतः नक्कीच आपल्या फटक्यावरती नाराज आहे, शॉर्ट सिलेक्शन वरती तो नाराज आहे आणि ती नाराजी प्रकर्षानं त्याच्या चेहऱ्यावरती जाणवतीये. हा चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव आहे आणि तो निर्धाव चेंडू गोलंदाजासाठी महत्वपूर्ण असेल, फिल्डिंग टीमसाठी जो महत्वपूर्ण असणार आहे. जव्यात पुन्हा एकदा मॅच मध्ये मैदानामध्ये दरम्यान गोलंदाज तयार. ओ शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, आडव्या बॅटचा वापर, पुन्हा एकदा चेंडू करेल, चेंडू करेल हवाई सफर, चेंडू स्टँड मध्ये षटकार. बॅटचा वापर पहिल्या मागील चेंडूवरती फलंदाजाला थांबवलं गेलं, परंतु ती नाराजी त्याची प्रकर्षाने जाणवली, परंतु तिथून पुढच्या फटक्यावरती एक मोठा फटका खेळत ती नाराजी दूर टाकली आहे, दूर केली आहे अभि पळसकरनं. एकूण स्कोरबोर्डवरती धावा आहेत त्या 58 धावा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये अद्यापही शिल्लक आहेत. शेवटची 2 षटकं आहेत. स्लॉग ओव्हर्स मध्ये आता पहिली इनिंग येते आणि या शेवटच्या षटकामध्ये आता तोडफोड मात्र करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. सुरुवातीपासून आपण पाहतोय ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु अधिक धावा या ठिकाणी बनवण्यासाठी ती बॅटिंग गरजेची आहे. या मैदानामध्ये आपण पाहिलं 105 धावा सुद्धा आजच्या काळामध्ये आपण पाहतोय लेजंड खेळाडू सनी भुरटे आणि निखिल आरडे सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 4 ला मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी सुरुवात होतीये. चौथं षटक घेऊन गोलंदाज तयार होत असताना त्याला प्रारंभ होतोय आणि तो प्रारंभ होत असताना विशाल परदेशी याला मात्र गोलंदाजी मार्कवरती बोलवलं गेलंय, विश्वास टाकला गेलाय स्लॉग ओव्हर मध्ये. ओव्हर नंबर 4 फर्स्ट बॉल
ओहो हो, स्लोवर चेंडू अगदी गती परिवर्तन करत चेंडू टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक अतिरिक्त धावेची जोड असेल धाव फलकावरती व्हाईट बॉल बरोबर. आणि तिथून पुढे आपण पाहतोय प्रशांत कदम सूचना देतोय. टीम अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध गणेश दादा, प्रतीक दादा संघ मात्र आपण पाहतोय फलंदाजी करत असताना दमदार सुरुवात केली आहे. स्टार्ट नक्कीच मोठा आहे आणि तो महत्वपूर्ण स्टार्ट आपण पाहिलं तर मोठ्या आकड्यामध्ये धावफलकाला बदलतोय. ती धावफलकाची आपण तयारी पण पाहिली तर 80+ प्रोजेक्टर स्कोरची तयारी जी आपल्याला दर्शवतीये. ओहो, आडव्या बॅटनं पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर असेल ऑन साइडला डीप वरती आणि तिथून पुढे एक चांगला झेल फलंदाज बाद. हे देखील आज या ठिकाणी आले. सहर्ष स्वागत या लेजंड खेळाडूंचं देखील पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेदरम्यान या हाफपिच खेळाडूंचा हाफपिच गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मान करणार आहोत. या सर्व लेजंड खेळाडूंचं देखील पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स आकाश सर. जी पहिल्या इनिंगची वेळेची मर्यादा आहे ती संपलेली आहे. तर मी मुख्य पंचांना विनंती करेल, टाइम त्या ठिकाणी समाप्त होतोय. त्यामुळे एक फिल्डर त्या ठिकाणी आतमध्ये येणं आता नियमानुसार बंधनकारक असेल टीम अमरदादा खेडेकर संघासाठी. निश्चितच विनोद सर, आपण नक्कीच एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. लेजंड्स प्लेअरचा सन्मान त्या ठिकाणी होतोय. गेली मागची 8-10 वर्ष आपण पाहिलं, 15 वर्षापूर्वीचं हाफपिच क्रिकेटचं विश्व पाहिलं तर त्या हप्पीच क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या नावानं अगदी हप्पीच क्रिकेटचा हंगाम गाजवणारे खेळाडू, अगदी तो काळ गाजवणारे खेळाडू आणि त्या लेजंड्स प्लेयर्सचा आज सन्मान पीपीएलच्या माध्यमातून होतोय. पुणे जिल्ह्यातील एकमेव मोठी स्पर्धा आहे पीपीएल पुणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा सन्मान होतोय. आणि विशेष अशी गोष्ट रोहित भाऊ लायगुडे आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक वेगळी संकल्पना आहे आणि ती वेगळी संकल्पना लेजंड्स प्लेअरचा सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने. जाऊयात मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट नंतर मात्र सिद्धांत बांदल स्वतः मैदानाच्या आतमध्ये येतोय. मागील मॅच मध्ये मॅच विनिंग बॉलिंग त्याची आपण पाहिली, संघाला मॅच मध्ये आणणारी गोलंदाजी त्याची आपण पाहिली. तर विशाल परदेशी पुन्हा एकदा खराब चेंडू टाकतोय. ओ हो, पुन्हा एकदा चेंडू खराब, पुन्हा एकदा चेंडू खराब. चेंडू आपली दिशा त्या ठिकाणी बदलतोय आणि ती दिशा मात्र त्या ठिकाणी बदलत असताना सातत्यानं व्हाईट बॉल्स जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, या दरम्यान कडक बेधडक सिद्धार्थ बांदल, बिग बँग पॉवरफुल सिक्सर, नो चान्स. चेंडू स्टँड ऑन डिलेवर, षटकार. सिद्धार्थ बांदल षटकारानंतर पुन्हा एकदा दरम्यानचा चेंडू विशाल परदेशी. पुन्हा एकदा मला वाटतं दबाव येतोय की काय. अगदी खराब चेंडू, सातत्यानं दिशा भरकटली आहे, लय नक्कीच सापडत नाहीये. ओहो, हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या रीच मध्ये चेंडू येऊ शकत नाहीये आणि तो बॅटच्या रडार मध्ये चेंडू येऊ न शकल्याने सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. 69 धावा एकूण स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक बाद 69. अभि पळसकर अद्यापही खिंड लढवतोय, खिंडीत उभा आहे, विरुद्ध संघाच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवतोय. ओहो, बिग हिट, नो चान्स. अभि पळसकर ब्रँडेड षटकार. तापलाय, तळपलाय आणि धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडतोय. षटकार. ओहो, मिस टाइम स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर येईल चेंडूवरती, तोपर्यंत सिंगल मात्र घेतली जाते. अगदी सिंगल मात्र जे आपल्याला पाहायला मिळते.
सिंगल बरोबर सिद्धांत. ओहो, सरळ बॅटने चेंडू खेळलाय सिद्धार्थ पाटोळे. वोटा वोटा सुपर कॅच. परंतु सुपर झेल टिपलाय. अगदी चेंडूचा अंदाज घेतलाय आणि तो अंदाज घेत असताना शेवटच्या क्षणामध्ये झेल कंप्लीट झालाय. चेक. या झेलसाठी रोहितजी लायगुडे आणि त्याचबरोबर गोविंद अंबा खेडेकर यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक. सिद्धार्थ पाटोळेच्या या झेलसाठी मात्र हे पारितोषिक आलंय. दोघांकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू कॉम्बॉक्स आकाश सर. नक्कीच आपण पाहतोय पारितोषिकांचा फार मोठा वर्षाव खेळाडूंवरती मात्र त्या ठिकाणी केला गेलाय आणि तो खेळाडूंवरती पारितोषिकांचा वर्षाव मात्र होत असताना आता सिद्धार्थ पाटोळेच्या या झेलासाठी या कॅचसाठी मात्र प्रत्येकी रुपये 1,000 रुपयांचं रोख पारितोषिक रोहित बलवाईगडे आणि मित्र परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1,000 रुपयांचं रोख पारितोषिक करतात. अशा प्रकारे 2,000 रुपये रोख देऊन खेळाडूचा गौरव केला जातोय, आत्मविश्वास उंचावला जातोय आयोजन कमिटीच्या वतीने. आपण पाहिलं तर मॅच मध्ये अगदी 76 धावा धावफलकावरती पहिल्या इनिंगच्या खेळादरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि या स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी विशेष आपल्याला पाहायला मिळाली आणि टोटल स्कोर मात्र आपण पाहिला तर प्रोजेक्टेड स्कोरची चर्चा केली तर 95 धावांपर्यंत धावफलक पोहोचेल. चेक. या जेलसाठी सलमानजी तांबोळी यांच्याकडनं देखील सिद्धार्थ पाटोळे यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक घोषित होते. धन्यवाद. निश्चितच सलमान तांबोळी सिद्धार्थ पाटोळे यांचे फार मोठे फॅन आहेत आणि त्यांनी त्यांच्या नक्कीच आयडॉलसाठी हे पारितोषिक जे जाहीर केलेलं आहे आणि हे पारितोषिक जाहीर करत असताना आपण पाहिलं पहिल्या दिवसापासून फार मोठी पारितोषिकं जाहीर झाली आहेत. परंतु आता फार मोठा बदल होतोय क्षेत्ररक्षणामध्ये आणि तो बदल होत असताना ओव्हर नंबर 5 सँडी शेखला मात्र त्या ठिकाणी बोलवलं जात आहे. सँडीला आता नक्कीच गोलंदाजी चांगल्या अचूक टप्प्यावरती करावी लागेल. बूट फिरवावी लागतील. बूटांचा वापर विशेष त्या ठिकाणी करावा लागेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. ओहो ऑफ साइड वरती अगदी ऑफ स्टिक वरती आहेत. चेंडू खेळलाय स्टँड मध्ये. षटकार. ऑफ स्टिक वरती येत शफल होत फटका खेळलाय. डीप लॉंग लेग स्टँड मध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी खेळल्यानंतर आपण पाहतोय तो षटकार येतोय. 6 धावा येत आहेत आणि तिथून पुढे 82 धावा. प्रोजेक्टेड स्कोरची आपण चर्चा करत होतो. आता 103 धावांवरती पोहोचेल कारण पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. ही धावसंख्या आहे आणि त्या धावगतीला नक्कीच वाढवण्याचं काम अभि पळसकरची बॅट त्या ठिकाणी करते आणि ती बॅट मात्र त्या ठिकाणी करत असताना वैयक्तिक 40 धावांवरती तो खेळतोय. पुन्हा एकदा अर्धशतकाच्या दिशेनं त्याची बॅटिंग जाताना पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये त्यानं अर्धशतक जरूर झळकावलंय. मागील मॅच मध्ये सुद्धा 41 धावांची मोठी खेळी त्याने साकारली होती. हो, हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इष्टांच्या मागे काहीच चेंडूला थांबवेल तोपर्यंत आपण पाहिलं तर तो शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये फिल्डिंग करतो आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडूला थांबवलं गेलंय. जवळपास आपण पाहिलं वेस्टर्नच्या मागे प्रशांत कदम जवळपास यष्टीरक्षण करतोय आणि तो काही सूचना निश्चितपणानं प्रत्येक चेंडूवरती देतोय गोलंदाजाला. ओहो हो 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 पुन्हा एकदा हवाई सफर बहारदार सुरेख अप्रतिम लॉफ्टेड आज मात्र पुन्हा एकदा आज झंझावाती इनिंग त्याचं वादळ घोंगावतोय मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा कारण चेंडू प्रत्येक वेळी स्टँडच्या बाहेर पोहोचतोय. हो 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 प्रशांत चेंडू दूर ठेवेल यष्ट्यांच्या मागे कैसकडे चेंडू पोहोचेल तोपर्यंत पुन्हा एकदा वाईट साठी आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे आणि तिसऱ्या पंचांकडे वाईटचा निर्णय त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यांच्याकडून त्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. प्रशांत कदम यष्ट्यांच्या मागे त्या ठिकाणी यष्टीरक्षण करतोय. तर क्रिकेटचा खेळ आपण त्या ठिकाणी पाहतोय. तो खेळ मात्र आपण पाहत असताना व्हाईट बॉल ची प्रतीक्षा असेल आणि तिसरे पंच त्याची पूर्णता शहानिशा करत तो चेक करतायत
व्हाईट बॉल आणि त्याचा पूर्णतः विचार करत त्याचा निर्णय आपल्यापर्यंत त्या ठिकाणी कळवतील. अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्क्रीनवरती कीप रोलिंग मात्र होत आहे, कीप रोलिंग. आणि चेंडू कुठे पिच होतोय हे विशेष नक्कीच बघणं पाहणं गरजेचं आहे आणि त्याची शहानिशा त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. काही क्षणांची प्रतीक्षा असेल, ती प्रतीक्षा मात्र आपल्या पूर्ण होत असताना निर्णय आपल्यापर्यंत जो येईल. पुणे प्रीमियर लीग 2025चा हा थरार आपण पाहतोय. अगदी पुणे शहरामध्ये ज्या स्पर्धेचा नक्कीच बोलबाला राहिला, चर्चा राहिली रोहित भाऊ लायगुडे आणि मित्र परिवाराची. कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांचं एक नवं पाऊल पडतं आहे पुढे, त्यांचं नाव रोहित लायगुडे. आणि रोहित लायगुडे आणि मित्र परिवाराचं नाव नक्की टेनिस क्रिकेटच्या आयोजनामध्ये एका मोठ्या उंचीवरती जे जाऊन पोहोचलंय. एक चांगलं आयोजन टेनिस क्रिकेटला पुन्हा एकदा एका चांगल्या उंचीवरती नेण्यासाठी त्यांचा झालेला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न यशस्वी ठरतोय. कारण संत तुकाराम महाराजांचं नक्कीच एक वाक्य आहे आणि ते वाक्य आपण पाहिलं, याचीसाठी केला होता हट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तो शेवटचा दिवस निश्चितपणानं गोड पाहायला मिळतोय. कारण किती वादळ आली, अगदी अतिवृष्टीचा पाऊस आला, तरी आयोजक न डगमगता आयोजकांनी त्या ठिकाणी या स्पर्धेचा यशस्वी करण्याचा जो आपण पाहतोय हट्ट आहे तो पूर्ण केलाय. तर फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आत निर्णय येतोय तिसऱ्या पंचांकडून. स्क्रीनवरती आपण अगदी आपण पाहतोय, स्क्रीनवरती सुद्धा ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी येते तिसऱ्या पंचांचा डिसिजन. आणि एक चांगला चेंडू विशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय सँडी कडून. वतन पाठक मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओहो, अगदी पडत झडत कलात्मक फटका खेळण्याची तयारी. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर असेल, चांगला थ्रो प्रशांत कदम कडवी, परंतु आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, बलिदान द्यावं लागेल. आणि ते बलिदान द्यावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये आपली विकेट गमावत वतन पाठकला. आणि वतनला मात्र आपले विकेट गमावत असताना डगआउटच्या दिशेने परतावं लागतं. बॅक टू द पविलियन वतन त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. अभि पळसकर सातत्याने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि तो प्रयत्न मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असताना तो यशस्वी सुद्धा होतोय. संघासाठी त्यानं चांगल्या धावसंख्येचा जो डोंगर आहे तो उभा केलाय आणि तो डोंगर निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळतोय. सँडी टू अभि पळसकर. हो हो हो, वादळ 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 आणि ते वादळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना फलंदाजीचं सुद्धा वादळ घोंगावत आहे. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेतील प्रत्येक क्षणचित्र जी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच केली जात आहेत, कैद केली जात आहेत. आणि ती क्षणचित्र मात्र कैद करत असताना आपल्याला ही स्पर्धा संपल्यानंतर इथून पुढे केव्हाही नक्कीच या स्पर्धेचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा पाहायला मिळेल. या स्पर्धेतले अनेक क्षण आपल्याला पाहायला मिळतील आणि ते क्षण नक्कीच पाहायला मिळत असताना टेनिस क्रिकेटचं एक बहारदार काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट प्रेमींची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सोमवारचा दिवस आहे आणि त्या सोमवारच्या दिवसामध्ये सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये रंगलेला हा PPLचा थरार पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. तमाम क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्वांचं रोहित भाऊ लायगुडे मित्र परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. तर ही स्पर्धा आपण पाहत असताना लाखो रुपयांची पारितोषिक सन्माननीय निलेश भाऊ गिरमे यांच्या वतीनं त्या ठिकाणी दिली गेली आहेत. आणि एक मोठं विशेष असं सहकार्य या स्पर्धेला सन्माननीय निलेश भाऊ गिरमे यांचं जे लाभलंय. फुल टॉस फुल टॉस फुल टॉस, परंतु फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल, परंतु तिथून पुढे विकेटचं पतन आणि अभि पळसकरची इनिंग मात्र या शेवटच्या चेंडूवरती समाप्त होते. त्या ठिकाणी त्यानं गमावली आहे आणि 47 धावांची एक झंझावाती इनिंग
त्याची आपल्याला पाहायला मिळत असताना 89 धावा धावफलकावरती बनवले गेल्यात. 90 रन्सचं टार्गेट आहे टीम अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशनसाठी, टीम गणेशदादा आणि प्रतीकदादा 11 या संघाकडून. अभि पळसकर 47 धावा बनवतोय 19 चेंडूंमध्ये. अनिकेत काटे 25 धावांचं मोठे योगदान त्याचं स्कोरबोर्डवरती राहिलं. अगदी स्पर्धा मात्र आपण पाहिली, ज्यांच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यासाठी विशेष असं सहकार्य दिलं गेलं ते सन्माननीय राहुलजी बांदल, स्टार्स क्रिकेट अकॅडमी यांचं नक्कीच मनपूर्वक तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीनं आभार. कारण आपल्या सहकार्यामुळे एक चांगला खेळ क्रिकेट खेळाडूंना त्या ठिकाणी करता आला. एक चांगली स्पर्धा आपल्या माध्यमातून आपल्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी पाहता आली. त्यामुळे सन्मान्य राहुलजी बांदल आपलं सुद्धा तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तर सेकंड इनिंगला सुरुवात त्या ठिकाणी होते. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 90 रन्स टार्गेट त्या ठिकाणी असेल आणि हे टार्गेट मात्र त्या ठिकाणी असताना ते आव्हान कशा प्रकारे आता इथून पुढे पूर्ण होईल हे सुद्धा पाहावं लागेल. अगदी एका रांगेमध्ये टीम मैदानामध्ये प्रवेश करते. आदित्य शेलार, गणेश पायगुडे विशेष पहिल्या रांगेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक यमकर आहे, सिद्धार्थ बांदल आहे आणि असे खेळाडू आहेत, स्टारकास्ट खेळाडू आहेत आणि नवे उदयनमुख खेळाडू आहेत. आणि ते उदयनमुख खेळाडू गणेश पायगुडे सारख्या एका अनुभवी खेळाडूच्या समवेत मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. त्यामुळे अनुभव पाठीशी असणं हे गरजेचं आहे. अनुभव हीच यशाची खरी शिदोरी आहे आणि ती शिदोरी गणेश पायगुडेंकडे आहे. तर अभि पळसकर सुद्धा एक अनुभवी खेळाडू आहे. फुलपिच क्रिकेटचा फॉर्मॅट या हंगामामध्ये या सीझनमध्ये त्यानं चांगला गाजवला आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याची बॅट त्या ठिकाणी धावा बनवत असताना हा फॉर्मॅट, हा पिच क्रिकेटचा PPL ही स्पर्धा सुद्धा त्याने गाजवलेली आहे. तर पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. सेकंड इनिंग मध्ये आपण जाऊयात शैलेश निमंगुणे सरांकडे. धन्यवाद. हॅलो. या स्पर्धेसाठी पारितोषिक आपण जे पाहिले, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, ही पारितोषिक देण्यासाठी आपल्या ज्यांच्या माध्यमातून आली स्वर्गीय स्वपनदादा पोकळे पाटील यांच्या स्मरणार्थ आलेले पारितोषिक श्री अनिल शेठ पोकळे व परेशजी मानकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले. त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर रोहितजी लायगुडे, साहिलजी चाकणकर, शुभमजी रायकर, स्वराज पोकळे, विशालजी पोकळे, कानिफ कुंभार, अमित जंगम, शिवराज भरले यांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर प्रसादजी पोकळे यांचं देखील मनापासून धन्यवाद. परेश दादा देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपल्याला जी पारितोषिक लाभले, जी सर्व पारितोषिक आपल्याला जी मिळाली ती श्री निलेश भाऊ दशरथजी गिरमे यांच्या माध्यमातून हे सर्व पारितोषिक मिळाले. त्याबद्दल सन्माननीय निलेश भाऊ गिरमे यांचं देखील मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जे ग्राउंड सौजन्य आपल्याला मिळालं, श्री राहुल शेठ किशोरजी बांदल यांच्या माध्यमातून हे मैदानाचं सौजन्य मिळालं, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स शैलेश सर. धन्यवाद. आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. तिथे अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला बरोबर 90 धावेंची गरज. 30 चेंडू आणि 90 धावा. आघाडीचे दोन्ही बॅटर. सध्याच्या घडीला सर्वात विस्फोटक बॅटर म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं. एका बाजूने आपण पाहतोय प्रशांत आहे, तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ पाटोळे. ही जोडी मैदानामध्ये एक बिग हिटर म्हणून या दोन्ही बॅटरकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. तर गोलंदाजी मार्कवरती विनायक. अप्रतिम असा चेंडू, पहिलाच बॅटरचा अगदी शरीराचा वेध, पहिला चेंडू निर्धाव. सुरुवात तर गोलंदाजांनी अप्रतिम केली आहे, परंतु प्रशांत पुढच्या चेंडूवरती प्रहार, बॉल जाईल 1 बाउन्स सीमारेषा पार, येईल चौकार. 4 धावेंसाठी सुरेख असा फटका. ऍक्शन रिप्ले आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने हा चेंडू खेळलाय. म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही, परंतु प्रशांत यांची ताकद इथे इतकी आहे की अगदी मिस टाइम स्ट्रोक देखील 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे इथे ट्रॅव्हल होतोय. 4 धावेने धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात श्री गणेशा इथे केला जातोय.
पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु इथे गोलंदाजाने जो चेंडू वळवलाय बॅटच्या समोरून अगदी चेंडू स्विंग होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे मात्र चेंडू डॉट, निर्धाव. पुन्हा एकदा बॅकफुट पंच, बॉल जाईल कव्हर पॉइंटला भेदत, सीमारेषा पार येईल. पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. इथे हा फटका खेळला जातोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 8. 2 बलाढ्य संघांची सेमी फायनल मध्ये पडली आहे गाठ. धावसंख्या बिनबाद 8. चांगला फटका इथे म्हणावा लागेल. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आणि त्या दरम्यान आलेला हा चौकार. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. प्रशांत नावाचं वादळ इथे मात्र शमावलं जात आहे. विकेटचं पतन. प्रशांत इथे होऊन बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. अगोदरच्या 2 चेंडूंवरती जे 2 चौकार आले, आपण प्रशांत यांची स्तुती फार केली. फार चांगल्या स्तुतीमध्ये आपण इथे कौतुक केलं, परंतु त्या दरम्यान बॅटर इथे आपण पाहतोय स्तुतीला भारावले, नजर लागली, दृष्ट लागली आणि लगेच पुढच्या चेंडूवरती ते झेलबाद होत आहेत. विकेटचं पतन इथे होत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8-8. या धावसंख्येवरती अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचा पहिला आघाडीचा बॅटर बाद होतोय. मुख्य व्यासपीठ आपण स्क्रीनवरती पाहू शकता. मान्यवरांची मोठी मांदियाळी त्या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपल्या या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलंय ते सर्वच मान्यवर, ज्यांचं योगदान आपल्याला स्पर्धेदरम्यान लाभलंय ते सर्व मान्यवर, आयोजन कमिटी सर्व काही व्यासपीठावरती विराजमान आहेत. या अंतिम समयी, अंतिम सोहळ्यादरम्यान या सर्वांचंच पुन्हा एकदा PPL दरम्यान मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. पुन्हा एकदा वेगवान 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. एक बॅटर इथे बाद. अजूनही 81 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 24 चेंडू आणि 81 धावा. रिक्वायर रन रेट इथे 20.25 आहे आणि त्याच धावगतीने तुम्हाला देखील धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती अनिकेत काटे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात. 24 चेंडू आणि 81 धावा. 20 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. सिद्धार्थ पाटोळे आणि त्याचबरोबर सँडी ही जोडी मैदानामध्ये आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव. बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव. हा चेंडू देखील शरीराचा वेध आणि त्या दरम्यान आलेली लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केला. अजूनही 80 धावा बनवायच्या आहेत. 22 चेंडू आणि 80 धावा म्हणावं तशा सोप्या नाही आहेत, परंतु अशक्य अजिबात नाही आहेत. इथे शक्य होऊ शकतं. सिद्धार्थ पाटोळे यांच्याकडे ती ताकद आहे, क्षमता आहे, कॅप्टन आहेत आणि ती जबाबदारी त्यांना पेलावी लागेल. पुढचा चेंडू सिद्धार्थ यांच्यासाठी. इथे देखील बिग हिट. काय फटका तिथे सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फटका सुरेख. गगनाला गवसणी घालणारा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. बॅक टू बॅक या 6 धावा. षटकार. बॅक 3 षटकारांसाठी
टायगर चव्हाण यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 2 तर आलेत, तिसरा आला तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. बॅक टू बॅक 2 षटकार सिद्धार्थ पाटोळे यांच्या बॅटमधून आल्यात. का या खेळाडूला एवढी मागणी अपिश टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असते आणि याच फॉर्मॅटमधला क्रिस गेल म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं, ओळखलं जातं. ज्याप्रमाणे फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूच्या नावावरती कित्येक विक्रम आहेत, त्याचबरोबरीने या खेळाडूच्या नावावरती देखील हप्पीच टेनिस बॉल क्रिकेटमधले विक्रम नोंदवले जातात. बॅक टू बॅक 2 षटकार, धावसंख्या 22. गिअर इथे शिफ्ट केलाय सिद्धार्थ यांनी. हा चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. सिद्धार्थ पाटोळे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. सिद्धार्थ पाटोळे सारखा एक मोठा मासा इथे गळायला लागलाय. खऱ्या अर्थाने जी गोलंदाजाने जे जाळं विणलं होतं ना, त्या जाळ्यामध्ये अलगद येऊन मासा अडकलाय. सिद्धार्थ पाटोळे बाद, प्रशांत देखील होत आहेत बाद. त्यामुळे अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ मात्र अडचणीत येतोय. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 22 वरती 2. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. 22 धावा झाल्यात. न्यू बॅटर इन. आल्या आल्या समोरच्या दिशेने बॉल उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, फ्लॅट बॅटेड, षटकार 6 धावेंसाठी. दोन षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 28 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती इथे ओमकार यांना आमंत्रित केलं जात आहे. प्रशांत शिंदे यांच्या बॅटमधून आलेला एक षटकार. आणि स्वाभाविक आहे, तुम्हाला ज्यावेळेस टॉप ऑर्डर तुमच्या संघाची ढासळते त्यावेळेस मिडल ऑर्डरला आणि टेल एंडरला बॅटिंग करावीच लागते. संघाला जिंकायचं असेल तर सर्वोत्तम कामगिरी तुम्हाला करणं हा एकमेव पर्याय. तिसऱ्या षटकाची सुरुवात. 28 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही इथे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू स्विच हिट आणि त्यानंतर बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या अगदी बाहेर. 1 2 3 4 बाउन्स सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 4 धावा. जो ठेवलं तर बोलणं कमी होईल. 32 धावा. पुन्हा एकदा इथे बॅट चेंज आणि विकेटचं पतन. जाळ्यामध्ये पुन्हा एकदा बॅटरला अडकवलंय. यश त्यांच्या मागे टिपला जातोय झेल. 3ऱ्या क्रमांकाच्या बॅटरचा संपलाय खेळ. 3रा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. मुलांचा खेळ ज्या पद्धतीने इथे सुरू आहे ना, त्याच पद्धतीने इथे आपण पाहतोय विकेट्स कधी येत आहेत, धावा देखील येत आहेत आणि त्यामुळे सामन्याला इथे कलाटणी देण्याचं जे काम प्रामुख्याने करतायत त्यामध्ये देखील इथे कधी संघ प्रतीकदादा गणेशदादा 11 हा संघ कधी बाजी मारतोय तर दुसऱ्या बाजूने अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन देखील इथे काहीसं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. न्यू बॅटर इन. स्ट्राईकला असतील साहिल. हा चेंडू देखील स्विंग अँड मिस.
बॅटच्या समोरून पुन्हा एकदा चेंडूने घेतलेलं गर 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 वळण, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न केलाय, तिसरी देखील धाव पूर्ण आहे. चौथ्या धावेचा प्रयत्न इथे होऊ शकत नाहीये. 3 धावा केल्यात. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35. 7 5 और ताज 3 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 35. मगाशी याच संघाने, मला वाटतं इथे माहिती मिळते आहे, प्रतीकदादा गणेशदादा 11 या संघाने 5 धावा शेवटच्या चेंडूवरती पळून पूर्ण केल्यात. त्यामुळे त्यांना इथे 3 धावा खर्च करणं काही महाग पडलं नाही. 2 धावा त्यांच्या प्लस आहेत. हा चेंडू देखील स्विंग अँड मिस. बघा, पहिल्या इनिंगमध्ये आपण ज्या गोलंदाजांची गोलंदाजी बघितली, कुठेतरी असं वाटतं की ही खेळपट्टी बदलली की काय. या खेळपट्टीवरती चेंडू वळले जात आहेत, परंतु पहिल्या डावामध्ये हे चेंडू वळताना आपण पाहिले नाहीत. सरळ बॅटवरती चेंडू येताना पाहिलेत आणि तेच चित्र इथे गोलंदाजांचं आहे. अप्रतिमरित्या गोलंदाजी केली आहे. काय 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा झाल्यात. 3 बॅटर इथे बाद आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे घेण्यात येतोय. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी फार मोठं लक्ष आहे. 55 धावेंचा इथे पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू शरीराचा वेध आणि पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट. सिद्धांत संघाचे संघनायक आहे. काय संघाने इथे कमबॅक केलंय, जी दावेदारी आहे ना ती स्पष्ट करून दाखवली. प्रतीकदादा गणेशदादा 11 या संघाने. हा चेंडू देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, बाउंड्री लाईनच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होईल. बॉल सीमारेषा पार, चौकार. गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती जेमतेम एक धाव पूर्ण केली जाते. बघा, मगाच्या पहिल्या इनिंगमध्ये जी गोलंदाजी केली अभि पळसकर आणि त्याचबरोबर जी पार्टनरशिप आपण प्रत्येक बॅटरने केली ती अप्रतिम होती. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तिथे प्रहार जो करण्यात आला ना, त्यामध्ये यश देखील प्राप्त करण्यात आलं. इथे ते मात्र जी गोलंदाजी होते त्या गोलंदाजीवरती उत्तर देता येत नाहीये. सिद्धांत यांनी मागच्या मॅचमध्ये देखील पलटवार केला. अप्रतिम अशी गोलंदाजी केली, संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली आणि तीच गोलंदाजी या षटकामध्ये देखील होती. एक चौकार आलाय, परंतु जी उरलेली जी गोलंदाजी आहे 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा इथे सिद्धांत यांनी खर्च केल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील. पार्थ पवार नवीन बॅटर इन. पार्थ पवार. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन खेळणं. बघा, या शैलीमध्ये म्हणजे हप्पीच खेळामध्ये तुम्हाला ती शैलीदार बॅटिंग करणं फार गरजेचं असतं. म्हणजे स्टँड अँड डिलिव्हर. तुमच्याकडून यस, पार्थ पवार यांच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी आमचे सहसमालोचक, आमचे मार्गदर्शक आकाशजी धोत्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. पार्थ पवार यांच्या लागोपाठच्या 2 षटकारांसाठी ते पारितोषिक असेल. शेवटचे 6 चेंडू आणि 49. विजयापासून अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा फार दूरवरती आहे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, अवांतर. धावसंख्या इथे एका धावेने वाढली जाते. प्रत्येक चौकारासाठी इथे थांबा 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 थांबा. कशाला कॉल करताय? आताचा डेड बॉल आहे ना? हा, पहिला बॉल वाईड आहे. चला कंटिन्यू ठेवा.
हा चेंडू देखील वाईट बॉल आहे. आपण लहानपणी म्हणायचो नाही का, रडीचा डाव पचत नाही, तसंही परत 3 चेंडू लागोपाठचे वाईट. आणि होतं असं, जर आपल्याकडे बॅलन्स असला ना की आपण खर्च डबल करतो. 49 करायच्यात 6 चेंडूमध्ये, म्हणजे बॅलन्स भरपूर आहे, त्यामुळे थोडीशी उधळण केली तरी कोणी काही बोलणार नाही. आता सरळ येऊन फक्त बॅट खाली टाकला, 6 षटकार गेले तरी संघ जिंकणार आहे. त्यामुळे एवढा खर्च करण्यात आणि एवढं टेन्शन घेण्यामध्ये काही एक आहे. आता नो बॉल आहे, घ्या अजून एक बोनस. प्रत्येक बाउंड्रीसाठी 100 रुपये, 2 सिक्स 2 षटकार, 2 सिक्स साठी 2000 रुपये पार्थ पवार यांच्यासाठी. पुन्हा एकदा वाईट बॉल. मला वाटतं हा चेंडू किंवा ही खेळपट्टी आता शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी वेगळं वळण घेते. हा चेंडू मात्र निर्धाव आहे. पार्थ पवार यांच्या मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीये. दैवत येतं परंतु कर्म नेतं, हे नेहमीच आपण ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि लागोपाठच्या 3 चेंडू जे निर्धाव गेलेत त्याबद्दल आकाश धोत्रे यांच्याकडून पार्थ पवार यांना 1000 रुपयांचं पारितोषिक. मला वाटतं असं उलट पारितोषिक लावलं असताना तर कदाचित तो षटकार आला असता. चला इथे प्रतीक दादा गणेश दादा 11 हा संघ विजय होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. मेगा फायनल मध्ये चेंडू मध्ये जर का हा षटकार मारला तर आकाश धोत्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक तर आलाय, दुसरा मारला तर कमीत कमी या चेंडूचा फायदा तरी होईल. आता गोलंदाजाबरोबर सेटिंग करा म्हणजे होईल. बघूया आता काय होईल या चेंडूवरती. षटकार आहे का? चला 2000 आणि ते 1000, 3000 रुपये. तुम्हाला अवधी देईल वाजवण्यासाठी. हॅलो प्रतीक दादा गणेश दादा 11 संघाचे संघनायक सिद्धांत इकडे या. इकडे 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 लगेच या, 2 मिनिटात तिकडे जा.